मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता प्राजक्ताला बघायला रिहान नावाचा मुलगा आलेला असतो आणि हे खरं असतं रागिणीने आणि कामिनीने आणलेलं असतं. त्याच वेळेला प्राजक्ताला या लग्नासाठी तयार मुद्दामून केलेलं असतं. प्राजक्ता मनापासून या लग्नाला तयार नसते, पण जबरदस्ती का होईना घरच्यांसाठी आता ती तिथे येऊन ज्यूस सगळ्यांना देते. त्याच वेळेला ऋषीला हे सगळं माहिती असतं की प्राजक्ताला मनाविरुद्ध हे लग्न करायचं नाही आहे, पण तरीसुद्धा रागिणी जी आहे ती खूप जास्त फोर्स करत असते. रागिणी म्हणत असते की खरंच मुलगा खूपच उत्कृष्ट आहे, आपल्या प्राजक्ताला समजून घेईल आणि तिला सुखातही ठेवेल, आणि म्हणूनच मला असं वाटतंय की आपण थोडंही न थांबता लवकरच प्राजक्ताच्या लग्नाचं काय ते बघून घेऊया, कारण स्थळही उत्तम आहे असं देखील आता म्हटलं जातं. तर इकडे अनिका जी असते तिला मात्र हे सगळं बघून आनंद झालेला असतो. दुसरीकडे आता जी नयनतारा असते तिलासुद्धा रागिणीचं म्हणणं पटत असतं. रागिणी जे काही बोलते ते तिला आता पटत असतं आणि ती बोलत असते की आपण आहे ना प्राजक्तासाठी हाच मुलगा कन्फर्म करूया. खरंच खूप मुलगा चांगला आहे आणि बघा ना एवढी सगळीजणं चांगली घरातलीसुद्धा आहेत, आपली प्राजक्ता सुखात राहील. पण हा रियान जो असतो तो खरं तर आतल्या गाठीचा असतो. ऋषीलासुद्धा हे मान्य नसतं, पण ऋषी काय बोलणार ना त्यामध्ये. तर ऋषी तिथेच उभा असतो, पण त्याच वेळेला आता प्राजक्ताच्या मनाचा कोणीही विचार करत नाही. बिचारा प्राजक्ताला या सगळ्यामधून सफर करावं लागत असतं. दुसरीकडे आता पाणी विहिरीवर काढण्यासाठी सरू आलेली असते आणि विहिरीतून पाणी काढत असताना हंडा त्या काकूंचा खाली पडतो, म्हणूनच त्या ओरडत असतात आणि माझा हंडा खाली पडला असं म्हणतात. आता माझा हंडा कोण काढून देणार. त्यातच तिथे आता बबले आलेला असतो आणि तो म्हणत असतो की अगं तुझा हंडा ना जर आपली कमळी असली असती ना तर लगे एका फटक्यात काढून दिला असता बघ. मागच्या वेळेलासुद्धा सावंत काकूंची जी सून आहे ना तिचं नुकतंच लग्न झालेलं आहे आणि बघ तिचं मंगळसूत्र पण विहिरीत पडलं होतं. त्यावेळेला आपल्या कमळीने झटदिशी पाण्यात उडी मारली होती आणि पटकीने ते मंगळसूत्र बाहेर काढलं होतं असंच आता तो सांगत असतो. तर आता कमळीचं सगळं कौतुक ऐकून मात्र कमळीची आठवण खूप जास्त यायला लागलेली असते सरूला. त्यामुळे सरू लगेचच तिकडनं बाजूला होते. त्याच वेळेला तो बघतो तर काय सरू काकू कुठे गेली, आणि त्याच वेळेला त्याच्या लक्षात येतं की सरूला कमळीचं बोलणं सांगितलेलं ऐकून आलं नाही, त्यामुळेच तिला वाईट वाटलं असेल आणि म्हणून निघून गेली असेल. दुसरीकडे जो रिहान प्राजक्तासाठी मुलगा आलेला असतो ना बघायला, त्याला आता त्याच्या गर्लफ्रेंडचा कॉल आलेला असतो आणि तो आपल्या गर्लफ्रेंडसोबत फोनवर बोलत असतो. त्याची गर्लफ्रेंड त्याला म्हणत असते की तू ये ना आणि माझा सोडून दुसऱ्या कोणाचाही विचार करू नकोस ना, असं देखील ती त्याला म्हणत असते. त्यावर तो आपल्या गर्लफ्रेंडला म्हणत असतो की नाही ग, तू म्हणशील ना तिथे मी यायला तयार आहे आणि मी दुसऱ्या कोणाशी लग्न करणार नाही आहे, फक्त तुझ्याशीच लग्न करणार आहे असं देखील तो फोनवर बोलत असतो. फोन ठेवतो तेवढ्यातच समोरून कमळी आणि त्याचसोबत निंगी येताना दिसतात. कमळीला बघून तो मुद्दामून कमळीची छेड काढायला बघतो आणि म्हणत असतो की कसली गावरान तडका आहेस गं, एकदा तर भेटलीस ना तर बघ तुला सोडणारच नाही मी. तर आता निंगी ओरडते आणि तुला बोलता येते का, कसं बोलतोयस तू, कळतंय तरी का तू कोणाशी बोलतोय, असं काहीचं त्याच्या अंगावर ओरडते. तर कमळीला तो म्हणत असतो की तुझे जे काही पैसे असतील ना ते तुला देण्यात येतील, पण बघ येतेस का एक रात्र, असं काहीच तो मूर्खासारखा बडबडत असतो. तर या सगळ्या गोष्टीचा खरं तर कमळीला राग येतो आणि कमळी आता त्याच्यावर हात उगारत असते. तर तेवढ्यातच तो तिचा हात पकडतो. दुसरीकडे आता रिहान आत बाहेर आहे आणि त्याच वेळेला आता जोरदार कानाखालीसुद्धा त्याच्या वाजवली जाते, कारण कमळीला आता खूप जास्त राग आलेला असतो. कमळी हे सगळं असह्य होऊन पाहत असते. त्याच वेळेला आता कमळी आतमध्ये येते. कमळीला अचानक आलेलं बघून रागिणी त्याचसोबत कामिनी या दोघीजणी म्हणतात काय गं, तुझं इथे काय काम आहे आणि तू इथे का आलीस, तुला तरी कळते का तुझं काय चाललं आहे ते. त्यावर आता निंगी म्हणत असते की आम्ही ना इथे ऋषी सरांना भेटायला आलो आहे आणि कोणाच्या परवानगीशिवाय तुम्ही कसं काय येऊ शकता असं नयनतारा म्हणते. पण इथे जी रागिणी असते तिची मस्ती खरं तर कमी उतरवते आणि कोणत्या मुलासोबत हे नातं जोडायला जात आहे, ह्याचं लग्न आपल्या प्राजक्तासोबत नाही नाही, हा माणूस म्हणून इतका बेकार आहे ना. आणि त्याच वेळेला त्यांनी जे काही केलेलं असतं ते सगळं काही ते सांगत असते, पण तेवढ्यातच तो तिथे येतो आणि तो नंतर म्हणतो की उगाच काही काही खोटं सांगतेस गं, म्हणजेच पैशाच्या हव्यासापोटी किती खोटं बोलायचं एखाद्याने, इतकी गरीब आहेस तू माहिती मला, आणि ह्या गरीब मुलींना अशाच असतात असं काहीतरी तो आता बडबडत असतो. आणि तो मुद्दामून ना कमळीवर आरोप करतो, पण कमळीसुद्धा आता शांत बसत नाही. कमळी जी आहे ती ओरडते, आवाज करते आणि म्हणत असते की माझ्यासमोर आवाज करायचा नाही. तेवढ्यातच रागिणी येऊन मध्ये बोलते काय रे,
तू कोण आहेस गं मध्ये बोलणारी? आणि तुला कळतंय का त्याचं लग्न ठरतंय, आमच्यासोबत त्याची सोयरीक होते आणि तू त्याच्याशी अशी बोलतेस? त्याच वेळेला तर रागिनी मारणारच ती कमळीच्या खाणाखाली. पण तेवढ्यातच तिथे आता ऋषी आलेला असतो आणि ऋषी रागिनीचा हात थांबवतो आणि म्हणतो की तिला आधी पूर्ण बोलू दे, तरी तिला काय बोलायचं आहे ते. त्याच्या आधीच तुम्ही मारताय का तिला? तिचं आधी ऐकून तरी घ्या, आंटी तिला काय बोलायचं आहे. असं देखील आता ऋषीमध्येच येऊन कमळची बाजू घेऊन बोलतो. त्यामुळे रागिणीचा अपमान झालेला असतो. तर दुसरीकडे नयनतारा जी असते ती मात्र म्हणत असते की या मुलीला मुळात घरात घ्यायचंच कशाला. ही मुलगी ना ही त्या दिवशीची तीच आहे, त्यामुळे माझं क्लायंट माझ्यापासून दूर गेलं. हिनेच त्या क्लायंटच्या अंगावर सगळं सूप सांडलं होतं. ही मुलगी तुझी हिंमत कशी झाली का इथे यायची? तुझी लायकीसुद्धा नाही आहे आमच्या घरात उभं राहायची. असं काहीसं नयनतारा कमळीला बोलत असते. बिचारी कमळी सगळं काही सहन करत असते, कारण तिच्याकडे दुसरा पर्यायच कुठे असतो. हे सगळं ऐकून घेतल्याशिवाय नयनतारा म्हणते की आत्ताच्या आता चालती हो, माझ्या घरी यायच्या आधी ना माझी आधी अपॉइंटमेंट घ्यावी लागते आणि मगच माझ्या घरी यावं लागतं. आत्ताच्या आत्ताचा ऋषी म्हणत असतो की अगं आई, तू आधी ऐकून तरी की तिला काय म्हणायचं आहे. पण आता तिचं कोणी देखील ऐकायला तयार नसतं. आता अक्षरशः तिकडनं कमळीला हकलून द्यायचा प्रयत्न असतो. पण त्याच वेळेला नेमकी आता प्राजक्ता येते आणि प्राजक्ता म्हणते अगं आई, तू त्यांना का बोलतेस? त्यामुळे माझ्या कॉलेजमध्ये आहेत. त्यावर अजूनच नयनताराला राग येतो. नयनतारा रागिणीला म्हणते रागिनी, अशा चीप माणसांना तुझ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन कशी काय देऊ शकतेस? मला तेच कळत नाही आहेस. कशी आहेस का तू? या मुलींना इतक्या गावंढळ येत या. असं नयनतारा बोलून खरं तर कमळी आणि निंगीचा अपमान करत असते. कमळी एकाही शब्दाने नयनताराला उलटून बोलत नाही, कारण त्या वयाने खूप मोठ्या आहेत आणि शेवटी ऋषीची आई आहे. त्यामुळे बिचारी कमळी शांत असते. पण नयनतारा तिला बोलायची एकही संधी सोडत नसते. तिला खूप काही बोलते आणि खरं तर ना याचा सगळा त्रास जो आहे तो खरं तर कमळीला होत असतो. पण ऋषीलासुद्धा वाईट वाटत असतं, कारण बिचारा कमळीचं कोणीसुद्धा ऐकून घेत नसतं, तिला समजून घेत नसतं. त्याच वेळेला कमळीला धक्के मारून घराबाहेर काढणार तर आता कमळी पडणार. तेवढ्यातच तिला अन्नपूर्णा येऊन वाचवते आणि अन्नपूर्णा म्हणत असते की अगं तू इथेच. त्याच वेळेला आता घडलेला बाहेरचा सगळा प्रकार ना अन्नपूर्णांनी पाहिलेला असतो. त्यामुळे आता अन्नपूर्णा कमळीला सावरतात आणि कमळीला म्हणत असतात की तू कोणालाही घाबरू नकोस, आम्ही आहोत तुझ्यासोबत. आणि त्याच वेळेला नयनताराचा मास्कसुद्धा अन्नपूर्णा उतरवतात आणि म्हणत असतात की तू कोणत्या माणसासोबत हे लग्न लावायला निघाली आहेस? या मूर्ख मुलासोबत तू प्राजक्ताचं लग्न लावतेस आणि ह्याचा बॅकग्राऊंडसुद्धा तपासला आहेस का? आणि ह्याचं जे काही बोलणं बाहेरच्या मुलीसोबत झालेलं असतं ना, ते सगळं काही बोलणं आता ऐकलेलं असतं ते म्हणजे अन्नपूर्णाने. आणि अन्नपूर्णा याबद्दल घरी येऊन सगळ्यांना सांगू लागते की हा मुलगा खूपच विचित्र आहे आणि ह्याने जे काही कारनामे केलेले आहेत त्याबद्दलसुद्धा आता सांगण्यात येतं. आणि जेव्हा हे सगळं काही अन्नपूर्णा सांगते ना, तेव्हा नयनताराच्या पायाखालची जमीनच सरकते. नयनताराला आता अन्नपूर्णा म्हणत असतात की काय गं, अशा मुलासोबत तू तुझ्या मुलीचं लग्न लावून देणार होतीस का? तू प्राजक्ताचा तरी विचार कर, तिला काय वाटेल काय नाही. फक्त स्वतःचा विचार करून कसं चालेल? आधी सगळा विचार करायचा आणि मगच मुलीचं लग्न लावून द्यायचं. ही साधी गोष्टसुद्धा तुला कळत नाही का? आता नयनताराला त्या मुलाचं खरं रूप कळलेलं असतं. त्याचसोबत अन्नपूर्णा जी आहे ती मुलाच्या घरच्यांनासुद्धा खूप काही बोलते आणि त्यामुळे आता मुलाचे जे घरचे असतात त्यांचा अपमानच अन्नपूर्णाने केलेला असतो. त्यामुळे ते आता एकही क्षण तिथे राहत नाही. खरं तर त्यांनी ऋषीच्या घरी नयनताराचा जो काही पैसा पाणी बघितलेला असतो त्यामुळेच त्यांना आता हे लग्न करायचं असतं. पण अचानक अन्नपूर्णाने येऊन नयनताराचे डोळेच उघडलेले असतात आणि त्यामुळेच आता हे सगळं काही लग्न मोडलेलंच असतं. आणि रागिणीलासुद्धा सांगितलेलं असतं की रागिणी, तुला कळतंय का, तू तुझ्या मुलीचं लग्न असं लावलं असतंस का? ह्या अशा विचित्र घरामध्ये तू डायरेक्टली कोणाच्याही मुलीचं लग्न असं कसं लावू शकतेस? तुला जराही कळत नाही आहे का? जर उद्या जाऊन जर प्राजक्ताचं आयुष्य कोणी स्पॉईल केलं तर त्याचा आरोप तुझ्यावर आला तर ते तुला चालणार आहे का? जरा तरी विचार कर आणि मग ही लग्न जुळव, असं देखील तिला सांगितलं जातं. तर इकडे कमळी आणि त्याचसोबत निंगी पुन्हा एकदा बाहेर पडलेल्या असतात आणि त्या घरी जायला निघतात. तेवढ्यातच ऋषी तिथे येतो आणि ऋषी त्या दोघींना थांबवतो. ऋषी म्हणत असतो की कमळी, आज जे काही झालं त्यासाठी खरंच सॉरी, आणि तुला आई खूप काही बोलली मला माहिती आहे. पण त्यावर आता कमळी म्हणत असते की नाही, मला काही वाईट नाही वाटलं, त्यासाठी तुम्ही सॉरी बोलू नका. आणि ती असं बोलून त्याला समजून घेत असते.
त्याच वेळेला आता ऋषी म्हणत असतो की बघ कमी, तू कोणासाठी बदलू नको, तू जशी आहेस ना तशीच खूप सुंदर आहे. पण कमी म्हणत असते की बघितलंत ना, आज मी अशी आहे म्हणून मला किती नावं ठेवली जातात. पण ऋषी आता तिला समजवतो आणि ऋषी म्हणत असतो की तू जशी आहेस ना तशीच खूप सुंदर आहेस. इतरांचा विचार करायचा नाही आणि इतरांसाठी तर दुसऱ्याला आपल्याला स्वतःला बदलायचं नाही, असं देखील तो तिला बोलून समजावू लागतो. तर ऋषीचं जे काही बोलणं असतं ते कमळीला सुद्धा पटतं. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय बाय.